8वीला असताना मुलींचे लग्न केले जातात ते आपल्या उमरखेड महागाव मधल्या अशी वास्तविकतेची परिस्थिती आहे. 2 भांडे पाणी पिण्यासाठी त्यांना 2 किलोमीटर पैदल जावं लागतं. 50 फूट विहिरीतून ते पाणी शेंदून घ्यावं लागतं आणि तेच पाणी ते 2 भांडे पाणी 8 दिवस पिण्यासाठी वापरावं लागत होतं. ही वास्तविकता आहे. या वास्तविकतेसाठी काहीतरी युवक एकत्र आले, काहीतरी माझा प्रयत्न होता, माझी काहीतरी धडपड माझ्या समाजासाठी असली पाहिजे म्हणूनच हे युवक आले. यातूनच क्रिएटिव्ह तयार झाला. हाच क्रिएटिव्ह तिथपर्यंत पोहोचला. मित्रांनो, त्या एकंबा गावामध्ये पुढच्या 6 वर्षापर्यंत पाणी कधीच संपणार नाही एवढं पाणी त्या गावामध्ये आज आहे. ही युवा शक्तीने दाखवलेली एक ताकद आहे. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही तुमचं ध्येय ठरवा. आपली मायबाप आम्ही साधारण परिस्थितीतली आहोत, पण या राष्ट्रीय सेवा योजनेने दिशा दिली. कुठेतरी ध्येयाच्या वाटेने प्रवास करतोय. तेवढंही नाही तर माझ्या ध्येयापर्यंत जात असताना कुठेतरी माझा काहीतरी वेळ मी माझ्या समाजासाठी देऊ शकतो. याचा एक प्रयत्न आपला जर असेल तर आपण समाजासाठी काहीही करू शकतो. ही कारण तुमची त्या समाजाला कुठेतरी गरज आहे. तुमच्या माध्यमातून काहीतरी चांगलं होणार आहे. म्हणूनच राष्ट्रीय सेवा योजनाच्या शिबिरात तुम्ही बसलेले आहात. तुम्ही खूप नशिबान आहात. बाकीचे काय आले नाही तिथं. तर असा हा प्रश्न होता. दुसरा म्हणजे युवक म्हणून आपण पुढे प्रवासात जात असताना कुठेतरी आपल्या देशात सुसंगत हा एक महत्त्वाचा संस्कार. माझ्या महाविद्यालयात शिक्षणाव्यतिरिक्तही हे गाणी आणि प्रबोधनाच्या माध्यमातून घेण्याचं कारण एकच आहे की शैक्षणिक दृष्टिकोनात शिक्षणाच्या परीक्षेत जेवढं महत्त्वाचं आहे पास होणं, तेवढंच आयुष्याच्या परीक्षेत पास होणंही महत्त्वाचं आहे. संस्कार म्हणजे काय ते मला समजलं पाहिजे आणि ते संस्कार मी आत्मसात केला पाहिजे. हे आपल्याला आत्मसात करणं आवश्यक आहे. आणि तुम्ही काहीही करू शकता. तुमच्याकडून आम्हाला बऱ्याचशा अपेक्षा आहेत की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो, तुम्ही कुणापर्यंत तरी पोहोचवा. युवा शक्तीची ताकद दाखवा. कारण आमचा एक प्रयत्न आहे, शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी आम्ही काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. आणि तो प्रवास आत्तापर्यंत चालू आहे. आज वॉटर कपचं काम उमरखेड तालुक्यात गेल्या वर्षी झालं, यावर्षी होते, पुढच्या वर्षी महागावमध्ये होईल. कुठेतरी त्या वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून तुम्हीही काहीतरी समाजासाठी तुमचं देणं लागतं आणि ते द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझ्या 2 शब्दाला मी इथंच विराम देतो. धन्यवाद. शुभम दादांनी त्याच्या त्या मनोगतामध्ये एक गोष्ट आपल्याला सांगितली की बाबा आम्ही जे कोण आहोत, तर त्याच्या एक बोलण्यामध्ये शब्द होता, आम्ही कोण आहोत, आम्ही पण तुमच्यासारखीच आहोत. तर ते शब्द असा खूप महत्त्वाचा होता. मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो, त्यांनी आपल्याला सांगितले की स्वप्न पहा आणि त्या स्वप्नाच्या एका वाटेवर आपला प्रवास चालू ठेवा. तुम्हाला सांगतो, तुमच्यासारखी स्वप्न आम्हाला पण आहेत. आम्ही पण तुमच्यासारखेच आहोत. फक्त एवढंच आहे की तुम्ही आज इथे खाली बसलेले आहात, आज आम्ही इथे आहे. खरंच काहीच नाही हे. आणि आम्ही तिथे आज कशासाठी म्हणजे आहोत, कशामुळं आहोत, तर त्या राष्ट्रीय सेवा योजनेवर. राष्ट्रीय सेवा योजनेनं दिशा दिली. राष्ट्रीय सेवा योजनेनं एक स्वप्न दिलं आम्हाला पण. आता आपले स्वप्न कसे असतात, मी एखादा चांगला क्रिकेटर बनलं पाहिजे, मी एखादा डॉक्टर बनलो पाहिजे, मी म्हणजे आपापल्या प्रोफेशननुसार की मला काय आवडतं ह्याच्यावरून आपलं एक स्वप्न ठरलेलं असतं. मला एखादा प्रशासनातला चांगला अधिकारी बनायचं स्वप्न आपलं प्रत्येकाचं असतं. जसं आमचं पण स्वप्न आहे. हा प्रफुल्ल जे आहे तर ते चांगलं एक क्रिकेट खेळतो. TPL मध्ये त्याचं सिलेक्शन पण झालेलं आहे. तो जे काही वैभव आहे तर त्याचं ते फोटोग्राफी त्याची अगदी सुंदर आहे. एखाद्या साध्या गोष्टीतून तो खूप छान एखादी नवीन गोष्ट दाखवू शकतो. असं प्रत्येकाकडे आहे. तो गोपाल चांगलं लिहितो, मारुती चांगलं लिहितो, शुभम चांगली कविता करतो. अशा प्रत्येकाकडे म्हणजे गोष्टी आहेत. तुमच्यासारखेच तुम्ही आम्ही सेम. फक्त काय की आम्हाला वाटलं की आम्हाला हे करायला पाहिजे आणि आपण काय करू शकतो तर एक थोडंसं हातभार लावू शकतो म्हणून आम्ही ग्रुप फॉर्म केला आणि काम करतोय. आणि त्यासोबतच तुमच्यासारखे नवीन मित्र जोडतो. आज आम्ही इथे जे कशासाठी आलो आहोत तर एक नवीन मित्र जोडण्यासाठी आलेलो आहोत. आमचा एक हे जे काही परिवार आहे तर त्या परिवारामध्ये तुम्हाला सामील करून घेण्यासाठी आलेलो आहोत. तिथं उमरखेडमध्ये एक 130 जणांचा ग्रुप आहे, 130 जणांचा परिवार आहे. उद्या इथं आपल्या महागावमध्ये पण एक असा परिवार बनेल. तर त्यामुळे आम्ही खरं तर इथे आलो सोबत मिळून काम करू. मागच्या वर्षी वॉटर कप स्पर्धेमध्ये काम केलंय. त्या गावाचा पाण्याचा प्रश्न मिटवलाय. त्या गावाला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केलाय.
यावर्षी जरा एका वेगळ्या प्रश्नावर काम करूया. तुम्ही आम्ही सोबत मिळून जर हे जर काम करू ना, नेहमीच आपल्या बोलण्यामध्ये वारंवार हे होते, युवा शक्ती आहे, नवी प्रेरणा नाही. एक नवी प्रेरणा घेऊन समोर जाऊया, एका वेगळ्या प्रश्नावर काम करू. आपण म्हणतो ना शेतकरी आत्महत्या, कशी थांबत नाही शेतकरी आत्महत्या. आम्ही तर मागच्या वर्षी असा उमरखेडमध्ये नाराज दिला होता की उमरखेड दुष्काळमुक्त झालाच पाहिजे. लोक असे नारे देत होते सर. आम्ही नारा असा दिला की उमरखेड दुष्काळमुक्त झालाच पाहिजे, आणि सोबतच असा नारा होता की असं कसं होत नाही, झालाच पाहिजे. आणि ते आम्ही करूनही दाखवलं. म्हणजे आमचा अभ्यास, आमचे लेक्चर, आमचे पेपर, आमचे प्रॅक्टिकल सगळं काही करत करत आम्ही तिथे हातभार लावले. काहीच द्यायची गरज नाही. आता बऱ्यापैकी दादांनी पण सांगितलं की आमच्याकडे पैसे नाही तर आम्ही काय देऊ. एक थोडासा विचार आणि एक थोडंसं वेळ आपल्याकडे देण्यासाठी काहीच नाही. ओके, तेच एक थोडंसं देऊयात. आणि आता एक आपण बऱ्यापैकी सिरियस झालं तर एक सुंदर असं एक गाणं जे आपल्या रोमारोमात एक नवीन चैतन्य घेऊन येईल असं, आणि प्रफुल्ल खूप सुंदर म्हणतो तो गाणं. आपण सगळेजण तर त्याला साथ देऊयात. तर प्रफुल्लचं आपण टाळ्याच्या गजरांचं स्वागत करू. जिंदाबाद साथियो, जिंदाबाद. आता कसं गमलं. माझं गाणं म्हणजे असं देशाची जी आपली व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला एक ना रोचक आहे, तर ते तुम्ही आहे की नाही एकदम उत्साही. आजची युवा कशी आहे, युवाच्या भरोश्यावर पूर्ण आपला देश आहे. तर युवकांसाठी गाणे लिहिलेले आहे भाऊ. फक्त तुमचा आवाज असला पाहिजे, बाकी काही नाही. काय देणार मला साथ? ओके. सर्वप्रथम मी माझं नाव सांगतो पूर्ण. प्रफुल्ल चंद्रप्रभा सुनील कांबळे. मी राहता पळशीचा. आपल्या गावंडे या मुलांसंगत काम करतो, क्रिएटिव्ह ग्रुप. तर चला आपण आपल्या गाण्याला सुरुवात करू. जगीरा सारा रा रा, 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 जगीरा सारा रा रा. आवाज. जगीरा सारा रा रा, 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 जगीरा सारा रा 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 रा, जगीरा सारा रा 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 रा, जगीरा सारा रा रा, जगीरा सारा रा रा, जगीरा सारा रा रा, जगीरा सारा रा रा. अरे गंगा जी के घाट पे खड़ा था एक इंसान, गंगा जी के घाट पे खड़ा था एक इंसान, अरे गंगा जी के घाट पे खड़ा था एक इंसान, अरे गंगा जी के घाट पे खड़ा था एक इंसान. अरे हमने पूछा नाम तो बोला मैं हूँ हिंदुस्तान, अरे हमने पूछा नाम तो बोला मैं हूँ हिंदुस्तान, अरे हमने पूछा नाम तो बोला मैं हूँ हिंदुस्तान, अरे हमने पूछा नाम तो बोला मैं हूँ हिंदुस्तान. कटोरा लिए खड़ा था, कटोरा लिए खड़ा था, कटोरा लिए खड़ा था, कटोरा लिए खड़ा था. जगीरा सारा रा 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 रा, जगीरा सारा रा 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 रा, जगीरा सारा रा रा, जगीरा सारा रा रा, जगीरा सारा रा रा, जगीरा सारा रा रा. अरे नया शिक्षा नीति का नया बना कानून, नया शिक्षा नीति का